बोरिवलीतील बजारिया इंग्लिश शाळेमध्ये मुस्लिम विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आलाय। प्रायमरीतून पहिलीत जाताना विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आलेला आहे। 10 ते 15 मुस्लिम विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीचा प्रवेश नाकारण्यात आलेला आहे। शाळेतील प्रवेश काढून घेण्याचा पालकांना मेसेज करण्यात आला, तर शाळा सुरू होण्याच्या तोंडावर प्रवेश नाकारल्याने पालक चिंतेत आहेत। आता प्रवेश कुठे घ्यायचा असा पालकांचा सवाल आहे। प्री प्रायमरीमधून पहिलीमध्ये जाताना विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला। दैनिक पुढारीचे प्रतिनिधी प्रकाश साबळे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। हा नेमका काय प्रकार आहे, सविस्तर तपशील आपल्याला प्रकाश देतील। प्रकाश, हॅलो। हा सर, बोरवली पूर्वेकडील शाळा आहे, RG बजारिया इंग्लिश प्रायमरी स्कूल। या शाळेत जे प्रायमरी मधून मुलं जे पास झाले 10 ते 15 मुलं आहेत मुस्लिम समाजाचे, त्यांना परस्पर शाळेच्या ट्रस्टीने किंवा प्रिन्सिपलने आपलं पहिली इयत्तामध्ये त्यांना प्रवेशच नाकारलेला प्रकार समोर आलेला आहे। गेल्या 15 दिवसापूर्वी त्यांना सांगण्यात आलंय की मेसेजवरती पालकांच्या की तुम्हाला इयत्ता पहिलीमध्ये ऍडमिशन घेता येणार नाही। तर पालकांनी त्याविषयी चौकशी केली तर बोलले की तू नॉन ऍडिटचे विद्यार्थी आम्ही घेत आहे असं शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। परंतु 24 मेला जो रिझल्ट लागला प्रायमरी शाळेचा विद्यार्थ्यांचा इयत्ताचा, तर पहिली इयत्तेमध्ये मुलं गेले परंतु त्यांना तुकडीच टाकली नाहीये। कुठल्या वर्गात बसवायचं काय असं काय निकालावरती जाहीर नाही, नोंद नाहीये। तर पूर्ण प्रकार ताजुइनामदार एका राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाच्या कार्यकर्त्यांनी बाहेर काढल्यानंतर हा सगळी घटना समोर आली। बरं प्रकाश, या सगळ्या संदर्भात शाळा प्रशासनाकडून काही प्रतिक्रिया आली? असं का केलं जात आहे, का प्रवेश दिला जात नाही, या संदर्भातली काही प्रतिक्रिया पालकांना किंवा ज्या राजकीय स्थानिक नेत्यांचा तुम्ही उल्लेख करताय त्यांना काही माहिती देण्यात आली का शाळेकडून? हो हो, शाळा प्रशासनाची आम्ही प्रतिक्रिया घेतली। केतकर मॅडम म्हणून प्रिन्सिपल, त्या म्हणतात की मला या विषयी बोलायचा अधिकार नाही, सर्व ऍडमिशन प्रक्रिया घेणं देणं सगळं ट्रस्टीला अधिकार असतो असं त्यांचं म्हणणं आहे। मग तुम्ही प्रायमरीला जे विद्यार्थी होतात ते आपले पास होऊन फर्स्ट स्टँडर्डला गेले, मग त्यांना अचानक कसं का तुम्ही प्रवेश नाकारू शकता? कारण की प्रायमरीच्या पास झाल्यानंतर तुम्ही कंटिन्यू फर्स्ट स्टँडर्डला तो प्रवेश दिला पाहिजे असं का सर्व शिक्षण अभियान मध्ये सगळं नोंद आहे तशी। प्रकाश, किती विद्यार्थ्यांना हा प्रवेश नाकारण्यात आलेला आहे? काय 15 ते 20 विद्यार्थ्यांचं कळतंय आपल्याला। आणि एक महत्वाची गोष्ट की त्यात आपलं विधानसभेमध्ये दहिसरच्या नगरसेविका आपलं हर्षदा कारकर म्हणून त्यांची वाईफ, ती विधी समिती अध्यक्ष, तिने पण पत्र दिलं। तिच्या मतदारसंघातल्या वार्ड मधल्या 5 मुलांना नाकारलाय। तिने स्पष्ट त्या पत्रावर त्या मुलांचे नाव पण टाकले की ह्या मुलांचा प्रवेश अजिबात नाकारला नाही पाहिजे, त्यांना प्रवेश देण्यात यावा। तरी शाळा प्रशासन आणि शिक्षण विभाग या सगळीकडे कानाडोळा करते परस्पर। बरं, धन्यवाद प्रकाश तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।